एकनाथ शिंदेंच्या गटाला अधिकृत शिवसेनेचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे शिवसेना भवन कोणाकडे जाणार याची। पण एकनाथ शिंदेंनी शिवसेना भवनावर दावा न करण्याचा निर्णय घेतला आणि हे प्रकरण तिथेच थांबलं। अशीच परिस्थिती आता राष्ट्रवादी सोबत घडत आहे। राष्ट्रवादीतील दोन्ही गट आमचाच गट कसा अधिकृत हे सांगण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगात करत आहेत, पण बहुमताचा विचार करता अजित पवार यांचं पारडं जड आहे। त्यामुळेच प्रश्न निर्माण होतो की अजित पवार यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादीचा दर्जा मिळाल्यास राष्ट्रवादी पक्षाच्या चल आणि अचल संपत्तीचं काय होईल? ही संपत्ती पक्ष, चिन्ह आणि नावाप्रमाणेच अजित पवार यांच्याकडे जाईल की शरद पवारांकडेच राहील? याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। कोणत्याही पक्षात मोठी फूट पडल्यास पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह कोणत्या गटाला मिळणार याबाबत नेहमीच उत्सुकता असते। पण यापेक्षा पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे पक्षाची कार्यालय आणि बँकेतील रक्कम कोणाला मिळणार। शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाला मिळणार यावर चर्चा झालीच। त्याचबरोबरीने दादरमधील शिवसेना भवन कोणाला मिळणार याची पण चर्चा झाली होती। याला कारण होतं शिवसेना भवनासोबत शिवसैनिकांची असलेली आत्मीयता। पण शिवसेना भवनावर एकनाथ शिंदेंनी दावा न केल्यामुळे शिवसेना भवन उभाटा गटाकडेच राहिलं। शिवसेना पक्षाच्या शाखा कार्यालयांचा ताबा मात्र एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेकडे आला। शिवसेना भवनासारखा मुंबईतील राष्ट्रवादी भवनाला इतिहास नसला तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तरी हा जिव्हाळ्याचा विषय असणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी भवनावर कोणाची मालकी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेना भवन ज्या प्रकारे शिवाई ट्रस्टच्या मालकीचे आहे त्याच प्रकारे राष्ट्रवादी भवन हे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या मालकीचं आहे। राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष सध्या शरद पवारच आहेत, पण या ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये अजित पवार आणि अजित पवार गटांकडून राष्ट्रवादीचे सरचिटणीस असलेले शिवाजीराव गर्जे यांचा देखील समावेश आहे। त्यामुळे या ट्रस्टमध्ये कोणत्या गटाचे बहुमत आहे हे अद्याप स्पष्ट नाही। जर या ट्रस्टमध्ये अजित पवार गटातील नेत्यांचे बहुमत असल्यास शरद पवार अध्यक्ष असूनही काहीही करू शकणार नाहीत। त्यामुळे मुंबईतील राष्ट्रवादी भवन कोणाकडे जाणार याचा निर्णय ट्रस्टचे बहुमत कोणाकडे आहे यावरून ठरणार आहे। पण हे झालं मुंबईतील राष्ट्रवादी भवनाचं। पण राष्ट्रवादीच्या देशभरातील आणि मुख्यतः महाराष्ट्रातील पक्ष कार्यालयांचं काय याची माहिती देताना शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष असलेले हेमंत टकले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा केला होता की राष्ट्रवादी पक्षाची सर्व कार्यालय ही स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून बनवलेल्या ट्रस्टच्या मालकीची आहेत। असा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने घेतला होता। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या पक्ष कार्यालयांवर कोणाला ताबा मिळणार हे त्या जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते कोणाच्या बाजूने आहेत यावर ठरेल। सध्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ हे अजित पवार यांच्याकडे आहे। शक्यता हीच आहे की स्थानिक पातळीवर बनवण्यात आलेल्या ट्रस्टचे ट्रस्टी हेच आमदार आणि पदाधिकारी असतील। त्यामुळे राज्यातील बहुतांश कार्यालय अजित पवार यांच्या ताब्यात येतील। एकेकाळी राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष होता, पण आता तो एका राज्य पक्ष झालेला आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाला कार्यालयासाठी मिळणारी सरकारी जमीन आता राष्ट्रवादीच्या कोणत्याच गटाला मिळणार नाही। महाराष्ट्र वगळता काही राज्यांमध्ये राष्ट्रवादीची उपस्थिती आहे, त्या राज्यांमधील कार्यालय सुद्धा अशाच ट्रस्टच्या मालकीची असण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या राज्यातील कार्यकारिणी कोणत्या गटात जाते त्यावरून पक्ष कार्यालयांचा ताबा कोणाकडे राहणार हे ठरेल। पक्ष कार्यालय झालं की यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पक्षाच्या बँक खात्याचे नियंत्रण कोणाला मिळणार। 2021-22 या आर्थिक वर्षात राष्ट्रवादी पक्षाला राजकीय देणगींच्या रूपात 75 कोटींची कमाई झाली होती। हा आकडा 2022-23 मध्ये आणखीन वाढला असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या रकमेसाठी सुद्धा दोन्ही गटात कायदेशीर लढाई होऊ शकते। पण निवडणूक आयोगाने जर अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिल्यास पक्षाच्या बँक अकाउंटचे नियंत्रण सुद्धा अजित पवार गटाकडेच येईल। निवडणूक आयोगाने बहुमत कोणाकडे आहे याचा विचार करून ज्या प्रकारे शिवसेना पक्ष आणि चिन्ह
एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले, त्याच आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी पक्षावर अजित पवारांचा दावा मजबूत आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्याकडे गेल्यास उतारवयात शरद पवार यांचे राजकीय भविष्य काय असेल हा मोठा प्रश्न आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MHA MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.